चिंतन श्री गुरुदेव दत्त, श्री स्वामी समर्थ महाराज की जय, श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली की जय। नमस्कार भक्तांनो, तुमचं सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे। तुम्हा सर्वांना सर्वात आधी श्री स्वामी समर्थ। तर आजच्या या व्हिडिओमध्ये जे पूनम गांगुडे ताई आहे त्यांना मी मनापासून धन्यवाद म्हणू इच्छिते की त्यांनी त्यांचा महत्वाचा जे मौल्यवान वेळ आहे, किमती वेळ आहे ते काढून एक छानसा कमेंट केला आणि त्यांचे जे प्रश्न आहे त्यांनी मला चॅनल वरती भरपूर महत्वाचे व्हिडिओ आहेत, एकदा जावा आणि नक्की बघा। आणि काही तुम्हाला डाउट्स असतील तर तेही तुम्ही विचारू शकता आणि नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला कशावरून हवंय तुम्ही तेही कमेंट मध्ये मला सांगू शकता की मला या बाबतीत तुम्ही प्रश्न असतील तुमचे काहीतरी, तर या बाबतीत तुम्ही व्हिडिओ बनवत आहे, या बाबतीत मी बनवणार आहे। माझं नाव आहे शारदा नल्ले। वेलकम टू ऑल दिस चॅनल श्री स्वामी समर्थ। लेट्स स्टार्ट द व्हिडिओ। तर तारखेला 6 जुलै 2025 या दिवशी आहे आषाढी एकादशी। आषाढी एकादशी किती महत्त्वाची आहे हे मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे, एकदा नक्की बघून घ्या। त्यामध्ये संपूर्ण डिटेल मध्ये याची कथा सांगितली आहे। ओके, तर खूप महत्त्वाचं आहे। सर्व इन शॉर्ट मध्ये सांगते, सर्व मनोकामना पूर्ण करणारा हा आषाढी एकादशीचा व्रत आहे। सर्व व्रतांचा हा राजा आहे, इन शॉर्ट मध्ये सांगितलं तुम्हाला। तर या दिवशी आपल्याला नेमकी कोणती सेवा करायची आहे, कारण एकादशी म्हणले एवढे वारीनं चलत जात असतात, म्हणजे याचं महत्त्व किती असणार आहे। तर आपण घरी बसून काय करू शकता सेवा, जेणेकरून की देवांचा आशीर्वाद आपल्यावरती राहावो, आपल्या आयुष्यातली जे प्रारब्ध आहे, जे संकट आहे ते कमी व्हावं, थोडेसे पूर्ण तर नाही जाणार, कारण आपले प्रारब्ध आहेत आपल्याला भोगावं लागणार आहे। तर आपल्या आयुष्यातून जे संकट आहे ते कमी व्हावं यासाठी आपण देवांचा धन्यवाद म्हणू सर्वात आधी हा आयुष्य दिल्याबद्दल, आणि आपण सेवा करूया। तर नेमकी आषाढी एकादशीच्या दिवशी आपण कोणती सेवा करायला हवी या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे। तर जसं सणवार आपण भारतीय संस्कृतीचे आहे, तर भारतीय संस्कृती म्हणजे एखादी फेस्टिवल आहे, तर उठा उठा दिवाळी आली, मोती स्नानाची वेळ झाली जसं आपण म्हणतो, तर सकाळी लवकर उठतो आपण। सगळ्याची आपली संस्कृती आहे, आपल्या रक्तातच ते आहे दडलेलं। एरवी आपण भले 10 वाजेपर्यंत झोपू की आज सुट्टी आहे, पण सणावाराच्या दिवशी आपल्या महिला, आपले पुरुष, आपली मुलं सकाळी लवकर वगैरे उठून स्नान आदी करून बाहेर रांगोळी, तोरण, फुलांची माळ जे आपण नेहमी करत असतो, तर आषाढी एकादशीच्या दिवशी आपण लवकर उठून आपले जे काही रोजचे नित्यकर्म आहे ते सगळं आटपून पितृसूक्तची सेवा तुम्हाला नक्कीच करायची आहे। जे पितृसूक्त आहे ते रोज आपल्याला फॉलो करायला हवं, शिवाय काहीच नाही आहे। पितृसूक्त म्हणा, आपली नित्यपूजा वगैरे म्हणा, ते सगळं आटपून आपल्याला काय करायचं आहे की तुमच्याकडे जर घरामध्ये बाळकृष्ण असेल तर बाळकृष्णावरती तुम्ही श्री सूक्त, पुरुष सूक्त, तर आपल्याला सेवा जे करायचं आहे रामरक्षा। सर्वात आधी पुरुष सूक्त आपल्याला म्हणायचं आहे। पुरुष सूक्त, श्री सूक्त 16 वेळा म्हणा अतिउत्तम, 1 वेळा म्हणा अतिउत्तम, जसं तुम्हाला जमलं तुमच्या वेळेनुसार तसं तुम्ही करू शकता। तर रामरक्षा म्हणायचं आहे। गीतेचा 15वा अध्याय आपल्याला म्हणायचा आहे। व्यंकटेश स्तोत्र आपल्याला म्हणायचं आहे। आणि हे जे सगळे आपण सेवा करणार आहेत ना, त्यासोबत आपल्याला त्यांच्यावरती अभिषेक करायचा आहे। अभिषेक करत करत आपल्याला ही सेवा करायची आहे। म्हणजे पंचामृताने अभिषेक तुम्ही आधी सर्वप्रथम त्यांना घालून, स्नान वगैरे घालून पंचामृताने एकदा त्यांना आंघोळ घाला, त्यानंतर परत स्वच्छ पाण्याने आंघोळ घालून परत तुम्ही अभिषेक घालू शकता। तर परत जेव्हा अभिषेक तुम्ही घालणार आहे तेव्हा 16 वेळा पुरुष सूक्त म्हणा, रामरक्षा एकदा म्हणायचं, गीतेचा 15वा अध्याय एकदा म्हणायचं, गीतेची 18 नावे जे आहेत ते एकदा म्हणायचं, त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र आहे आपल्याला ते 1 वेळा म्हणायचं। एवढं सगळं झाल्यानंतर आपल्याला त्यांना स्वच्छ कपड्याने पुसून वगैरे आपल्याला जे गंध वगैरे लावायचा आहे त्यांना गंध लावा। तुळशीची माळ तुम्ही त्या दिवशी त्यांना अर्पण करा, कारण एकादशी म्हणजे भगवान विष्णूंची सेवा आणि विष्णूंना तुळशी किती प्रिय आहे हे सर्वांना माहिती आहे। तर त्या दिवशी तुम्ही तुळशी त्यांना अर्पण करा आणि त्यानंतर त्यांचे आवडते जे फुलं वगैरे आहे ते धूप दीप अगरबत्ती लावून त्यांची पूजा करा, नैवेद्य दाखवा। आणि त्यासोबत एवढी सेवा झाली आपली की आपल्याला विष्णू सहस्त्रनाम करायचं आहे। आता विष्णू सहस्त्रनाम तुम्ही 108 नावं सुद्धा तुम्ही घेऊ शकता। तुम्हाला जर तुमच्याकडे बुक असेल, पुस्तक असेल तर ते अतिउत्तम आहे, माझ्याकडे आहे आता। तर त्यामध्ये 108 तुमच्याकडे जेवढे तुळशीपत्र आहे, तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही 108 वेळा करा। 108 त्यांची नावं घेऊन त्यांना तुळशीपत्र अर्पण करा। जर
आहे वेळ तुमच्याकडे, इच्छा आहे तुमची करायची, तर तुम्ही 1000 नाट सहस्त्रनाम म्हणजे 1000 नाव घेऊन त्यांचा तुळशीपत्र त्यांना अर्पण करा. तर आपण कसं करायचं आहे, गोविंदाय नमः, तर एक आपल्याला तुळशीपत्र त्यांना अर्पण करायचं आहे भगवान देवांना. विष्णू देवताय नमः, परत एक तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचं आहे. अशा प्रकारे आपल्याला माधवाय नमो नमः म्हणून आपल्याला परत त्याचा एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहे. म्हणजे एक नाव घ्यायचं आणि एक तुळशीपत्र आपल्याला भगवान विष्णूंना अर्पण करायचं आहे. या दिवशी जे भगवान विष्णू झोपलेले असतात आणि आई लक्ष्मी त्यांचे पाय दाबत असते, अशी जी फोटो जर असेल तर त्यांची पूजा हा खूप शुभ असतो या दिवशी. आणि आपल्याला असं करत 108 तुळशीची माळ तुळशीपत्र त्यांना अर्पण करा. जर तुम्ही 108 घेत आहे, 1000 घेत आहे तर 1000. आता तुमची इच्छा आहे की तुम्ही 1000 त्यांचे नाव घेऊन त्यांना 1000 वेळा तुळशीपत्र अर्पण करा. पण तुमच्याकडे तुळशीपत्र फक्त 100च आहे. मग काय करणार, तर 108 नाव किंवा 100 जे तुळशीपत्र आहे किंवा तुमच्याकडे जेवढे पण तुळशीपत्र आहेत तेवढे तुळशीपत्र त्यांना अर्पण करा. अर्पण केल्यानंतर परत तुम्हाला आता तुमच्याकडे संपलेत ना, परत ते तुळशीपत्र काढून घ्या, परत ते तुळशीपत्र दुसऱ्या नावाने तुम्ही परत त्यांना परत अर्पण करा. म्हणजे तेच आता माझ्याकडे समजा एक 10-20च तुळशीपत्र आहे आणि मला देवांना 108 तुळशीपत्र वाहायचं आहे. मग मी माधवाय नमः, गोविंदाय नमः म्हणून आपण त्यांना एक एक तुळशीपत्र अर्पण करणार आहे. 20 संपले माझे, मी ते अर्पण केलेले तुळशीपत्र परत घेणार आणि परत त्यांना तुळशीपत्र अर्पण करणार. म्हणजे 20च्या हिशोबाने मी जर 5 वेळा अर्पण केले त्यांना की 100 होऊन जातील. तर या पद्धतीने तुम्ही करू शकता. आता तुम्हाला 1000 सहस्त्रनाम करायचं आहे, तुम्हाला 1000 तुळशीपत्र अर्पण करायचं आहे, पण तुमच्याकडे 100च आहे. तर तुम्ही ते 10 वेळा सगळे अर्पण केले, परत घेतले, परत अर्पण केले, परत घेतले, परत अर्पण केले. या पद्धतीने तुम्ही अर्पण करू शकता. आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आपण तुळशीपत्र तोडायचं नसतं, तुळशीला जल अर्पण करायचं नसतं, कारण त्या दिवशी आई तुळशींचा उपवास असतो. तर त्यांची पूजा करायचं, पण त्यांना तुळशीपत्र तोडणं, त्यांना जल अर्पण करणं अशा गोष्टी आपल्याला करायचं नाही आहे. त्यांना फूल अर्पण करा, तुळशीला फूल अर्पण करा, हळद कुंकू वाहा, फूल अर्पण करा, धूप दीप अगरबत्ती करा, पण त्यांना जल वगैरे अर्पण आपल्याला करायचं नाही. आणि त्या दिवशी तुळशीपत्र तोडू नका. आदल्या दिवशीच आपल्याला जे पूजा करायची आहे उद्या, तर आदल्या दिवशीच त्याची तयारी तुम्हाला करून ठेवायची आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला हा पूजा करायचा आहे. आणि सहस्त्रनाम झाल्यानंतर तुम्हाला एक जे पांडुरंगाचा मंत्र आहे, वत्समधार्यम वक्षे मुक्तमालम षडाक्षरम, हा जो छोटासा मंत्र आहे याची तुम्ही 1 माळ याचा जप या दिवशी करा. कारण पांडुरंगाचा एकादशी म्हणजे भगवान कृष्णांची पण आपण पूजा करत असतो या दिवशी, आणि भगवान विष्णू म्हणजे दोन्ही एकच आहे तसं. तर आपण दोघांची पण सेवा केली. आपण गीतेचा 18वा अध्याय आहे, तो संस्कृत मध्ये वाचलं तर अतिउत्तम, नाही जमत तर मराठीमध्ये वाचून घ्या. गीतेचा 18 अध्याय, गीतेची 18 नावे, रामरक्षा, पुरुष सूक्त, विष्णू सहस्त्रनाम, व्यंकटेश स्तोत्र, आणि त्यानंतर जे पांडुरंगाचा मंत्र आहे श्री वत्समधार्यम वक्षे मुक्तमाला षडाक्षरम, हा 1 माळ याचा 108 वेळा जप करायचा आहे. तर एवढी सेवा आहे तुमची. आणि जे काही तुम्ही सेवा करणार आहे ना, मनामध्ये तुमची चांगली भावना करून, म्हणजे चांगलं एक म्हणतो ना आपण कळकळीची देवांना विनंती आपल्याला करायची आहे की या संकटातून आम्हाला मार्ग दाखवा, आमच्या सोबतीला नेहमी राहा, किंवा माझी ही इच्छा आहे ही इच्छा पूर्ण करा, किंवा माझा त्यांना मनाने अंतःकरणाने त्यांना हाक मारणार आहे. आणि अंतःकरणाने तुम्ही जर हाक मारला तर त्यांना नक्की यावं लागणार आहे. आणि तुमची मनातील जे इच्छा आहे, जे तुमच्या आयुष्यामध्ये त्रास आहे त्या तुम्हाला नक्कीच काढणार आहे. तर एवढी छोटीशी सेवा आहे, जास्त वेळ लागणार नाही. आता ऐकल्यावर तुम्हाला खूप वेळ असं वाटतं की एवढी सेवा आपल्याला करायची आहे, तर मला असं वाटतं 2 तासामध्ये तुमची सर्व सेवा होऊन जाणार. 2 ते 2.5 तास कमी जास्त होऊ शकतो. 2 तासामध्ये तुमची सगळी म्हणजे सगळीच सेवा यामध्ये होऊन जाणार आहे. आणि ही जी आषाढी एकादशी आहे ती वर्षातून एकच वेळा येणार आहे. त्यानंतर कार्तिक एकादशी, जे देव उठणी एकादशी आपण म्हणलं जातो. तर आषाढी एकादशीला देव शयन करायला जातात, झोपायला जातात, आणि कार्तिक एकादशीला उठतात, ज्याला देव उठणी एकादशी म्हणलं जातं. तर हे 2 एकादशी जे आहे ते खूप जास्त महत्वाचे आहे. तर या दिवशी तुम्ही वर्षातून 2-2.5 तास तुम्ही वेळ नक्कीच देऊ शकता. तर माझं तेच विनंती आहे तुमच्याकडून की नक्की वेळ द्या. आणि तुमच्या जे काही
समस्या आहे तुमच्या आयुष्यामध्ये, जे काही समस्या असतील ना, तुमच्या आयुष्यामध्ये काहीतरी समस्या आहे म्हणून तुम्ही हा व्हिडिओ बघत आहे, तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या नष्ट होऊन जातील सांगितलेली आहे ते नक्की करा. खूप फरक पडणार आहे. करून तरी बघा एकदा आणि अंतःकरणाने स्वामींना हाक मारून बघा, लवकरच ते येतील आणि तुमचं जे काही आहे ना प्रॉब्लेम मधून सुटका नक्कीच होणार आहे. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ कसं वाटलं काही नाही मला नक्की सांगा. दुसऱ्या इतर अशा तशा गोष्टी करण्यापेक्षा मला असं वाटतं डायरेक्ट पॉईंटवरती येऊन पॉईंट सांगितलेलं तुम्हाला बरं. तर एकादशीच्या दिवशी नेमकी ही सेवा आपल्याला साधी सुधी, बाहेर कुठं जायचं नाही, बाहेर खर्च वगैरे करायचं नाही. तुम्ही त्या दिवशी जे तुम्ही घरात खाण्यासाठी बनवलेलं आहे, कारण या दिवशी उपवास करायचं सर्वात आधी. माझं सर्वात महत्वाचा आहे तो राहून गेला की या दिवशी सर्वप्रथम आपल्याला उपवास सुद्धा करायचा आहे, कारण हा व्रतांचा राजा आहे. जर तुम्ही उपवास करून मग या सेवा जर केला तर खूप जास्त परिणामकारी असतो. आता म्हणलं जातं की नाही आपल्याला उपवास करायला, तर देव म्हणत नाही आपल्याला उपवास करायला, पण आपण उपवास केल्याने आपण देवांच्या जवळ जात असतो, अंतःकरणाने देवांना हाक मारत असतो. त्यामुळे आपण उपवास पकडायचा असतो. ते आपल्या शरीरासाठी सुद्धा चांगलं असतं, म्हणून आपण उपवास पकडतो. तर या दिवशी उपवास पकडा, खूप चांगला असणार आहे. आणि ज्यांना एकादशीचा व्रत पकडायचा असतो तर आषाढी एकादशी पासून ते सुरुवात करू शकता, की दर महिन्याला जे 2 एकादशी येत असतात त्यांचा ते व्रत करून भगवान विष्णूंची पूजा करावी. तर या दिवसापासून तुम्ही सुरुवात करू शकता. श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.